वयवारीचा दुसरा भाग आपण या ठिकाणी बघतोय. हा प्रश्न कसा सोडवायचा? ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. 5 वर्षानंतर यांच्या वयाचे गुणोत्तर 8:7 होईल. तर ए चे आजचे वय आपल्याला या ठिकाणी काढायचे. बघा बाळांनो, आपल्याला या ठिकाणी बघा इथं आजचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि ते गुणोत्तर 3:2 आहे. मग आपल्याला सूत्राचा वापर न करता हा प्रश्न कसा सोडवायचा आहे? बघा या ठिकाणी इथं आपण या ठिकाणी ए लिहून घेऊ, इथं आपल्याला या ठिकाणी बी लिहून घ्यायचं आहे. बी चं आणि ए चं आजचं वयाचं गुणोत्तर बघा या ठिकाणी हा मिळतो तुम्हाला 3 आणि हा मिळतो तुम्हाला या ठिकाणी 2. इथं फक्त याला एक्स जोडून घ्या, पहिल्या गुणोत्तराला एक्स जोडून घ्यायचंय. किती वर्षानंतर आहे? 5 वर्षानंतर. 5 वर्ष बाळांनो इथे घ्या, त्यांच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 8:7. आता एक लक्षात घ्यायचंय फक्त, इथं फक्त नंतर या ठिकाणी आलं पाहिजे आणि इकडं बाळांनो या ठिकाणी बघा पूर्वी जे काही असेल ते या ठिकाणी आलं पाहिजे. इथं रिक्त जागा आहे म्हणून आपण फक्त या ठिकाणी हे 5 इथं घ्या, बस, बाकीचं काहीच नाही. तिरकस गुणाकार करायचं आपल्याला, तिरकस गुणाकार करून घेऊ. 7 गुणाकारामध्ये या ठिकाणी बघा 3, 7 गुणाकारामध्ये 3 तर 7 त्रिक झाले तुमचे 21. मायनस करायचंय 8 गुणाकारामध्ये 2, 8 दुणे झाले तुमचे 16. बरोबर या ठिकाणी बघा यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे. 8 पंचे 5 गुणाकारात 8, 8 पंचे 40 मायनस 5 गुणाकारात 7, 7 5 35. आता इकडे लक्ष द्या, या ठिकाणी बघा 21 मधून 16 गेले, खाली उरतात 5 आणि इथं 40 मधून 35 गेले, खाली उरतात या ठिकाणी 5. तर x बरोबर किती? तर x बरोबर बाळांनो तुमचा किती मिळतो? 1 मिळतो. तुम्हाला कोणाचं या ठिकाणी वय विचारलेलं आहे? तर इथं तुम्हाला विचारलेलं वय आहे ए च, ते पण आजचं विचारलं आणि x बरोबर 1च आहे म्हणून या ठिकाणी बघा ए चं आजचं वय 3 गुणाकारात 1 म्हणजे 3 वर्ष. किती वर्ष? 3 वर्ष.